मुलांना आता आपण पाहणार आहोत उपाययोजना, की जे काही आपण मुलांना आपत्ती पाहिलं होतं त्या आपत्तीच्या उपाययोजना म्हणजे काय आहे, रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स याला आपण बोलणं जाणार आहोत. उपाययोजना म्हणजे केल्या गेलेल्या आपत्ती असलं किंवा आपत्ती जेव्हा जेव्हा आपत्ती किंवा अशी संकट येतात त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या उपाययोजना म्हणजेच रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण त्याला असं बोलणे जाणार आहोत, की त्याला इंग्लिशमध्ये आपण उपाययोजना असं देखील म्हणणार आहोत मराठी. बघा आता इथे त्यांनी काय सांगितलं, इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे. या चित्रामध्ये बघा काय आहे, एक टेबल आहे. त्या टेबलच्या खाली काही माणसे किंवा काही व्यक्ती आहे लपलेले आहेत हे पाहू शकता, की बघा हे दोन व्यक्ती तुम्ही पाहू शकता. हा टेबल आहे म्हणजे आणि हा जो लॅम्प आहे तो टेबलवरून उडालेला आहे. टेबलवरच्या वस्तू बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत, पुस्तक बाहेर गेलेलं आहे, पाटी बाहेर गेलेली आहे. म्हणजेच इथे काय झालेलं आहे मुलांनो, भूकंप झालेला आहे. म्हणून इथे बघा ते चित्र तुम्हाला दाखवले गेलेले आहे. मानव निर्मित व निसर्ग निर्मित म्हणजे हे काही दोन आहेत आपत्ती आहे. आपण पाहिलं की आपत्ती उद्भवण्यापूर्वीच उद्भवल्यास आपण अनेक उपायाद्वारे दक्षता घेऊ शकतो. दक्षता घेऊ शकतो म्हणजे आपण त्याद्वारे काळजी घेऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. इथे काय सांगितलं आहे, दक्षता घेऊ शकतो. अशा प्रकारची कोणतेही तुम्हाला जर आपत्ती येत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला मानव निर्मित म्हणा किंवा निसर्ग निर्मित म्हणा ही आपत्ती जर उद्भवत असेल किंवा ती सुरू झाली असेल, भूकंप म्हणा किंवा महापूर म्हणा किंवा अजून कोणते वादळी वारं, तर ती तुम्हाला सुरू होताच जसं लक्षात येतं तर तुम्ही काय करू शकता, उपाययोजना करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही उपायाद्वारे दक्षता घेऊ शकता म्हणजे तुम्ही तुमची काळजी घेऊ शकता. समजा एखाद्या वेळेस भूकंप येत आहे किंवा भूकंप आज सुरू झाला आहे तर त्यावेळेस तुम्ही घरामध्ये जर असाल तर घरामध्ये तुम्ही टेबलच्या खाली तुम्ही कसे आहात, सुरक्षित आहात. जेणेकरून एखादी अवजड वस्तू जर पडली असेल किंवा एखादी भिंत पडणार असेल तर ती कुठे पडणार आहे, त्या टेबलवर पडणार आहे. ते टेबलवर त्याचा आधार होणार आहे आणि जी टेबलच्या खाली असणारी जी सर्व माणसं आहेत ती कशी राहणार आहेत, सुरक्षित राहणार आहेत. आणि हे आपण तुम्ही चित्राच्या द्वारे पाहू शकता की ते वस्तू जरी इकडे तिकडे फेकल्या गेल्या तरी वस्तूचं नुकसान झालं तरी मानवाची जीवितहानी होऊ शकत नाही. तर आणि त्याचप्रमाणे बघा की आवाज आपल्याला काय करायचं, आपण खाली वाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काही सुरक्षता काही काळजी देखील आपण घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की असे आपत्ती आली तर आपण काय करू शकतो, या उपायाद्वारे आपण आपली काळजी किंवा दक्षता देखील घेऊ शकतो. बघा आता त्या अजून महत्त्वाचं उदाहरण काय, इथे तुम्हाला काय दिसत आहे, हा टीव्ही दिसत आहे. रेडिओ टीव्हीवरील बातम्याकडे सतत लक्ष ठेवा. सतत लक्ष का ठेवा, त्यांनी सांगितलंय की तुम्हाला सतत लक्ष ठेवायचं आहे की जेणेकरून ज्या ठिकाणी भूकंप झाला आहे, ज्या ठिकाणी महापूर किंवा सुनामी आलेली आहे, वादळी वारे आले, या ठिकाणी समजा आग लागली आहे, वणवा आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही काय करणार की तुम्ही सतत त्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. त्या बातम्यामध्ये काय सांगितले, काय बातम्यामध्ये अपडेट्स आहेत ते देखील आपल्याला काय करायचं हे समजतं आहे की आपल्याला ते कळवण्यासाठी ते आपल्याला कळवल्यानंतर आपण त्याच्यानंतर काय उपाययोजना करणार आहेत ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की टीव्हीवर रेडिओ आणि टीव्ही, रेडिओवर आपण बातम्या ऐकू शकतो, टीव्हीवर आपण बातम्या ऐकू आणि बघू दोन्ही शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी ही आपत्ती घडली आहे, ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या घटनातला आपल्याला अपडेट मिळणं हे फार गरजेचं आहे. जेणेकरून आपण त्या दृष्टिकोनामार्फत किंवा ते जी घटना स्थळी जी घडलेली घटना आहे त्या घटनेचा आढावा घेऊन आपण पुढील गोष्टीला मार्गदर्शन करू शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे या बातम्यांकडे म्हणजेच न्यूजकडे आपण काय करणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरं त्यांनी काय सांगितलं की बॅटरीवर चालणारा रेडिओ, जो बॅटरीवर चालणारा रेडिओ असतो म्हणजे आपण म्हणतो ना की काही जे रेडिओ टी व्ही असतात ते प्लग लावलं असतं, जे प्लग पॉईंट जे आपलं असतं ना आणि त्याला आपण बटन स्विच ऑन करतो ऑफ करतो, ते इलेक्ट्रिक नसताना बॅटरीवर त्यांनी सांगितले की जेणेकरून बॅटरीमध्ये जो सेल असतो, बॅटरीवर जो सेल असतो की बॅटरीमध्ये जे सेल टाकून आपण रात्रीच्या वेळेस बघा टॉर्चचा यूज करतो, त्याचप्रमाणे बॅटरीवर चालणारा पण जो रेडिओ आहे तो जास्तीत जास्त उपयोगाचा आहे. जेणेकरून तो सहज एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येतो. त्यासाठी प्लग बिनची गरज नाही, त्यासाठी इलेक्ट्रिसिटीची देखील गरज नाही, त्याची चार्जिंग उतरली तर चार्जिंग करण्याची गरज नाही. आणि म्हणून बॅटरीवरचा जो सेल आहे तो फार महत्त्वाचा आहे. मोबाईलवर वापरणं म्हणजे सतत संपर्क आहे आणि मोबाईल याचा देखील सतत वापर करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे सतत संपर्कात राहू शकतो. एखादी व्यक्ती अडचणीत आहे, एखादी व्यक्ती समस्येमध्ये आहे किंवा एखादी आर्थिक एखादी आपत्ती एखादी
एखाद्या ठिकाणी घडलेली आहे तर त्या ठिकाणाचा तपशीलवार माहिती आपल्याला कशाद्वारे मिळू शकते, आपल्याला रेडिओद्वारे मिळू शकते, आपल्याला टी व्हीद्वारे मिळू शकते. त्यामुळे बॅटरीवर जर चालणारा जर रेडिओ असेल तो अतिउत्तम आहे, जेणेकरून आपल्याला प्लग पिनची इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. कारण अशा अवस्थेमध्ये सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं आणि प्लग पिनची सुविधा तिथे उपलब्ध नसते. म्हणून बॅटरीवर चालणारा जो रेडिओ आहे तो अतिउत्तम आहे. मोबाईल वापर म्हणजे सतत संपर्कात राहील. तुम्ही मोबाईलचा सतत वापर करा, जेणेकरून घडलेली हर एक घटनाचा जो आराखडा आहे, जो तपशीलवार आहे, जी माहिती आहे ती तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून मिळत राहील. असं त्यांनी इथे बघा, त्यांनी दुसरं उदाहरण सांगितलेलं आहे. आपलं जो तिसरं आहे बघा, हवामान खात्याने जे दिलेला सूचनांचा आपल्याला काळजीपूर्वक पाळणं गरजेचं आहे. आपण जसं सांगितलं की हवामान खातं काय सूचना देत आहे, कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करावं सांगत आहे, त्या पालनाचं देखील आपण व्यवस्थित तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे देखील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा टी व्हीवरती जेव्हा बातम्या येतात तेव्हा बातम्यामध्ये जो शेवटचा जो कॉलम असतो हवामान खात्याचा, तो देखील पाळणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून बघा कधीतरी सांगितलं की समुद्राला भरती फार भरपूर येणार आहे, तर मच्छीमारांनी समुद्रामध्ये मासे धराव्यास जाऊ नये. मग त्यावेळेस देखील त्यांनी जी दिलेली जी सूचना असते ती सर्वांनी पाळणं हे गरजेचं आहे. काही पर्यटक आहेत जे समुद्राच्या ठिकाणी फिरायला जातात आणि जेव्हा हवामान खात्यामध्ये जेव्हा सांगतं की तुम्ही त्या ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी फेरफटका मारू नका, कारण जो हवेचा दाब आहे तो जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतो आणि त्याचप्रमाणे भरती देखील येऊ शकते आणि त्याच्यामुळे मनुष्याचं काय होऊ शकते, हानी होऊ शकते. त्यावेळेस देखील आपण त्यांच्या सूचनाचं पालन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्या हवामान खात्याने दिलेल्या सूचनाचं आपण काय केलं पाहिजे, काळजीपूर्वक ते ऐकलं तर पाहिजेच, पण त्याचं पालन देखील करणं गरजेचं आहे. आता चौथीची गोष्ट आहे बघा, त्यांनी सांगितली आहे की तुम्हाला कोणत्या वेबसाईटचा वापर करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी अधिक कळू शकेल, की ज्या माहितीचा तुम्ही वापर करून ती उपयोगात आणू शकाल. बघा इथे तुम्हाला दिली की सरकारामार्फत की प्रशासनामार्फत तुम्हाला जी दिली आहे www.imd.government.in ही जी वेबसाईट आहे, वेबसाईट म्हणजे ही काय आहे, एक प्रकारे तुम्हाला वायफायचं एक नेट आहे की ज्याच्याकडून ही एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं तपशीलवार माहिती मिळू शकते आणि त्या माहितीनुसार आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे, याच्या मदतीने आपण देखील अधिक जागरूक होऊ शकतो आणि अवेअरनेस देखील करू शकतो सर्व लोकांमध्ये. तर अशा प्रकारे ही देखील वेबसाईट आहे, याचा देखील आपण अत्यंत वापर करणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपत्कालीन येत असते. पाचवं बघा इथे काय तुम्हाला दिसत आहे, ढगफुटी. काय सांगितलं आहे, ढगफुटी आहे. ढगफुटी म्हणजे काय मुलांनो, की जेव्हा पाऊस हा थेंबाच्या स्वरूपामध्ये पडत असतो आणि मग आपण तो सरसर ज्या सरीच्या मार्फत पडतो तेव्हा आपण त्याला पाऊस बोलतो. परंतु ढगफुटी म्हणजे एकाच ठिकाणी खूप पाण्याचा पाऊस पडणे, म्हणजे ते एकाच ठिकाणी, एकाच भागामध्ये, एकाच क्षेत्रामध्ये खूप जोरामध्ये पाऊस पडणे. म्हणजे जसं काय आभाळ कोसळणे किंवा ढगातून जसं पाणी पडलं जातं, तसं आपण एक बालडी किंवा पाणी घेतो आणि मारतो, तसं ते खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा पाणी पडलं जातं त्याला ढगफुटी असे बोलले जाते. अथवा अतिवृष्टीमुळे किंवा खूप जास्त जोरात पाऊस पडल्यामुळे डोंगर उतारावर दरडी काय करतात, कोसळतात. दरडी कोसळतात म्हणजे काय, की जे डोंगर भागाचा जो पाणी असतो, डोंगर म्हणजेच काय, हा मातीने दगडाने बनलेला डोंगर असतो. मग ह्या डोंगरावर जर अतिवृष्टी झाली, काय झाले, अतिवृष्टी झाली किंवा एकाच ठिकाणी खूप जोरात पाऊस पडला आहे, खूप जसं तो पावसाच्या स्वरूपात, थेंबाच्या स्वरूपात पाऊस न पडता तो खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस सरसर पडत आहे, म्हणजे त्याला काय बोलताय की एकाच ठिकाणी खूप काय पडलं आहे, ढगातून पाणी पडत आहे. मग त्या ठिकाणी काय बोलतो आपण, खूप ढगफुटी झाली की अचानक पाऊस त्या भागामध्ये खूप पडलेला असतो, दुसऱ्या ठिकाणी पाऊस तसा पडत नाही, दुसऱ्या ठिकाणी तसं जेवढा प्रमाणात पडायला पाहिजे तेवढा नॉर्मल पडतो, परंतु एखाद्या ठिकाणी काय पडतो, खूप पाऊस पडतो आणि मग त्याला आपण काय बोलतो, ढगफुटी बोलतो. मग अतिवृष्टीमुळे काय होतं मुलांनो, हा डोंगर माथ्यावरचा जो भाग आहे, जो डोंगर बनलेला आहे माती आणि खडक यांनी तो त्याच्यात पाण्याचा प्रवाह जाऊन ते कसे होते, ते माती ओलसर होते, माती ओलसर होते, त्यातले खडक ओलसर होतात आणि मग ते आपली जागा सोडायला तयार होतात. आणि ती जागा सोडायला गेल्यामुळे जो स्लाईड असतो किंवा जी घसरण असते ते काय केलं जातं, पाण्यामुळे ती घसरट केली जाते आणि त्यालाच आपण काय बोलतो, दरडी कोसळणे बोलतो. मग ही दरड कुठे कोसळ, डोंगर माथ्याशी असलेला जो डोंगराचा जो भाग आहे तो काय होतो, तो खाली येतो आणि खाली येऊन तो जिथे खाली गावं उभी असतात किंवा गावं बसलेली असतात, जिथे घरं बसलेली असतात त्यांच्या घरावर येऊन तो काय पडते, दरड
कोसळली जाते आणि तेव्हा देखील काय होतं मुलांनो, अतोनात हे नुकसान होत राहतं. जसं माळीण गावाचं आपण पाहिलं मुलांनो, की माळीण गाव हे काय झालं, दरड कोसळल्यामुळे देखील अख्खं गावाचं गाव ते दगडाखाली किंवा ते मातीखाली गडप झालेलं आपण पाहिलं. त्याच्यामुळे जीवितहानी देखील झाली आहे आणि मृत्यूहानी देखील झालेली आहे, हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो, की जो पाचवा आपण उपाययोजना आपण पाहत आहोत की उदाहरणार्थ दरड कोसळत आहे, त्याच्यामुळे देखील जर हे नैसर्गिक आपत्ती आहे, ढगफुटी म्हणा, अतिवृष्टी म्हणा, हे कसं आहे नैसर्गिकरित्या आहे आणि त्याच्यामुळे देखील काय पडू शकते, की दरड कोसळू शकते. मग अशा वेळेस काय करायचं बघा, टेकड्या डोंगर खचतात. मग त्याच्यामुळे काय होतं, टेकड्या आणि ज्या टेकड्या असतात, जे डोंगर असतात ते काय होतात, खचतात. कशामुळे खचतात, पावसामुळे खचतात आणि खाली येतात. पावसामुळे खचून ते मी असं सांगितलं ते खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी कुठे जायचं आहे मुलांना आपल्याला बघा, आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका. जर तुम्हाला आसरा करायचा असेल तुम्ही डोंगर पायथ्याशी थांबायचं नाही. तर तिथून माती ओली झाली, अतिवृष्टी होते, खूप जोरात पाऊस येतोय, तर असं जोरात पाऊस आल्यामुळे तुम्ही डोंगराच्या खाली थांबायचं नाही. ते काय होते, जेणेकरून टेकड्या आणि डोंगर काय होत असतात, ते खचतात, ते खाली येतात आणि मग खाली आल्यामुळे काय होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते. मग आश्रयासाठी म्हणजे काय, की तुम्हाला कुठेतरी एक सहारा मिळण्यासाठी किंवा कुठेतरी तुम्हाला एखादं तुम्ही जेव्हा निराधार असता, कोणते तुम्हाला आश्रयस्थान नसतं, त्या तुम्ही तुमच्या निवाऱ्यासाठी तुम्ही डोंगराच्या खाली यायचं नाहीये, डोंगर पायथ्याशी थांबू नका त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे बघा, हा डोंगरामध्ये खचला जातो, मग तुम्ही डोंगराच्या पायथ्याशी तुम्हाला थांबायचं नाहीये, असं या चित्रामध्ये बघा आपण पाहू शकतो. बघा, जो 6वा पॉईंट आहे, नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्या. त्यांनी उपाययोजना सांगितले की जेव्हा नदीला पूर येतो, ज्या नदीमध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात पाणी येतं, अशा प्रकारचे बघा चित्रात तुम्ही पाहू शकता की खूप साऱ्या ठिकाणी पाणीच पाणी, कुठेही तुम्हाला रस्ता दिसत नाहीये. मग अशा वेळी नदीचे प्रवाह देखील बदलले गेले जातात. भूकंपामुळे असू शकतात, महापुरामुळे देखील असू शकतात. मग त्यांनी सांगितले की नदी काय करते, आपली जो पात्रता आहे, जे नदीचा जो काठ आहे, ती पातळी ओलांडते आणि ते पाणी आपल्या गावात येतं, आपल्या वस्तीत येतं, आपल्या भागात येतं, आपल्या घरामध्ये शिरतं. आणि म्हणून त्यांनी सांगितले की नदीकाठच्या परिसरात पण तुम्हाला थांबायचं नाही, घरात पण थांबता येत नाही, अन्यथा सुरक्षित जागी आसरा घ्या. जिथे सुरक्षित जागा असेल तिथे तुम्हाला काय घ्यायचं आहे, आसरा घ्यायचा. जिथे उंच जागा असेल, जिथे पाणी येऊ शकत नाही किंवा ते लांब किलोमीटर अंतरावर किंवा उंच ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे, आसरा घ्यायचा आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वृत्तहानी देखील होणार नाही, हे देखील आपण पाहू शकतो. बघा, आता 7वा जो आपला भाग आहे, भूकंपामध्ये रस्ते दुभागतात, जमिनीतील भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात. भूकंपामध्ये ह्याच गोष्टी होत राहतात की काय होतात, रस्ते दुभागतात. इथे तुम्ही पाहू शकता रस्त्यांचं काय झालं आहे बघा, रस्ते कसे झाले, दुभागले गेलेले आहेत, तडा पडलेले आहेत. रस्त्यांना काय झालेलं आहे, तडा पडलेला आहे. म्हणजेच काय झालंय, दुभागतात म्हणजे दोन भाग होणे, आपण त्याला दोन भाग होणे. आणि जमिनीतील भेगा पडतात आणि अशा प्रकारे जमिनीला काय पडतात, भेगा पडतात आणि रेल्वेचे रेल उखडले जातात. ज्यावरून रेल्वे जात असते, आपण रेल्वेचा प्रवास करत असतो मुलांनो, आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना इतर अनेक साधनांचा आपण वापर करत असतो. रेल्वे, रिक्षा, बस, ह्या सर्व गोष्टीचा आपण वापर करत असतो. परंतु जेव्हा आपण रेल्वेवरून जात असतो तेव्हा रेल्वेवरून जात असताना रेल्वेचा रूळ आहे तो देखील महत्त्वाचा आहे. जर रेल्वेचा रूळच नसेल तर रेल्वे त्याच्यावरून धावणार कशी. मग अशा वेळेस काय होतं मुलांनो, अख्खेचे अख्खे रूळ काय केले जातात, उखडले जातात. म्हणजे महापुरामुळे किंवा भूकंपामुळे देखील काय होतं, ते रूळ वाहून घेऊन जातात, ते उखडले जातात आणि त्याच्यामुळे देखील काय होऊ शकते, येण्या जाणाऱ्याचे किंवा दळण व्यवस्था ही देखील काय होते, ठप्प होते. मग भूकंपामध्ये काय होतात बघा, रस्ते दुभागले जातात, जमिनीला भेगा पडतात आणि रेल्वेचे रेळ देखील उखडून जातात, जेणेकरून आपण काय होऊ शकतं, दळणवळण व्यवस्था ही ठप्प पडते. यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा. की यामुळे काय होतं की एका ठिकाणी आपण आलोय पण आता आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तो मार्ग सुरक्षित आहे का, तिथे जाण्यासाठी सुविधा आहे का, तिथे गेल्यानंतर देखील सुरक्षितता आहे का, तिथे आपल्या कोणत्याही जीवाला धोका नाही का, याची खात्री करून देखील घेणं गरजेचं आहे. पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा. खात्री करा म्हणजे तुम्ही निश्चित करा. मग तुम्ही कशा खात्री कराल, मग तुम्ही रेडिओद्वारे खात्री करू शकता, तुम्ही बातम्यांमधून, TV, दूरदर्शनवरून तुम्ही खात्री
खात्री करू शकता. तुम्ही मोबाईलद्वारे तुम्ही लोकांना संपर्क साधून तुम्ही खात्री करून घेऊ शकता की आम्ही या ठिकाणी आहोत, दुसऱ्या ठिकाणी जाताना आम्ही तिथे येऊ शकतो का, तिथे आम्हाला सुविधा आहे का, या गोष्टीची आपण खात्री करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो. की पोलीस यंत्रणा आहे, त्या पोलीस यंत्रणेला देखील आपण काय करू शकतो, संपर्क साधू शकतो की त्यांची काही मदत मिळते का ते बघण्यासाठी, किंवा आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना ते आपल्याला काही मदत करू शकता का, त्यांची देखील आपण मदत घेऊ शकतो. तर अशा प्रकारे बघा, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची आपण काय करणे गरजेचं आहे, खात्री करून घेण्याचं हे गरजेचं आहे. आपला 8वा पॉईंट आहे, मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या, जेणेकरून औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार इत्यादी मदत मिळेल. की असे जे पूरग्रस्त भागातले जे लोक आहेत किंवा जे भूकंपग्रस्त भागातील जे लोक आहेत ते छावणीमध्ये येतात, त्यांना इथे आसरा दिला जातो, इथे त्यांच्यावर उपचार केले जातात, त्यांना प्रथमोपचार दिले जातात, तिथे त्यांना अन्नाची देखील सुविधा केली जाते, त्यांना पाकिटे दिली जातात, औषधोपचार केले जातात आणि त्यावेळी त्यांना एक प्रकारे त्यांना धैर्य दिलं जातं. त्यांचं मानसिक जे खच्चीकरण झालेलं असतं ते देखील त्यांना पुन्हा पूर्वज भरून काढण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहनपर शब्द दिले जातात, एक आश्वासन दिलं जातं आणि इथे त्यांची सर्व प्रकारची सुख सुविधा किंवा त्यांची व्यवस्था, इथे राहण्याची, खाण्याची, पिण्याची, झोपण्याची जी व्यवस्था आहे इथे छावणीच्या माध्यमातून केली जाते. तर अशा प्रकारे हे मदत केंद्र आहे किंवा छावणी. मदत त्यालाच बोलतात ना, मदत केंद्र म्हणजे जे आपत्ती त्यांच्यावर ओढवली आहे त्याला काय, हे अशा प्रकारे हे मदत केंद्र बोलू शकतो किंवा छावणी बोलू शकतो. त्यांना आसरा इथे दिला जातो. आसरा जेणेकरून औषधे, अन्नाची पाकिटे, जेणेकरून त्यांना तिथे काय मिळत आहे की त्यांना तिथे अन्न देखील मिळत आहे, औषधाची पाकिटे मिळत आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटत आहे आणि प्रथमोपचार म्हणजे जे फर्स्ट एड आपण जे बोलतो की जे आपत्ती झाली आहे किंवा त्यांच्यावर जे काही जखम झाली आहे ते जखमेला उपचार करण्यापूर्वीचा जो प्रथम उपचार आहे ते तिथे देखील केलं जातं आणि नंतर पुढची ट्रीटमेंट किंवा त्याच्यानंतरचं जे काही ट्रीटमेंट असेल ती देखील तिथे केली जाते. तर अशा प्रकारची बघा इथे छावणी तुम्ही पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी छावणी आहे. कारण भूकंपग्रस्त म्हणा, पूरग्रस्त म्हणा किंवा अतिवृष्टीमुळे म्हणा, सुनामी म्हणा किंवा जिथे आग लागलेली आहे त्या ठिकाणी म्हणा, तर असे बरेचसे लोक तिथे आलेले असतात आणि ते काय करतात, आपल्या कुटुंबाला ते शोधत असतात की आपल्या कुटुंबातली हरवलेली माणसं आहेत ती माणसं देखील या छावणीच्या माध्यमातून प्रत्येकाला ते सांगत असतात आणि छावणीतले जे मदत कार्य करणारे देखील जे प्रशासनातर्फे देखील पाठवलेली माणसं आहेत ते देखील त्यांना काय करत असतात, मदत करत असतात. त्यांच्या कुटुंबांना मिळवण्याचा देखील ते प्रयत्न करतात आणि हर एक प्रकारची जी सुख सुविधा आहे जी प्रत्येक नागरिकाला मिळणं गरजेचं आहे ती देखील मुलांनो या मदत केंद्राच्या द्वारे किंवा छावणीच्या द्वारे देखील त्यांना ही मिळली जाते. हे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे त्यांना इथे मोफत काय केले जातं, उपचार केले जातात, इथे पाहू शकता. तर बघा इथे पाहिलंय की मदत केंद्र आणि छावणी हे सतत इथे उभे असतात. ज्यावेळेस एखादी आपत्ती घडते त्यावेळेस इथे ह्या सर्व गोष्टीचा उपयोगता किंवा ह्या सर्व गोष्टी इथे सर्व लोकांना, ज्या आपत्तीच्या लोकांना दिल्या जातात. आपला जो 9वा पॉईंट आहे, आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरतात. आता हे अशा प्रकारचं नळकांड तुम्ही जेव्हा बघा पाहिलं असेल तेव्हा तुम्ही थिएटरला जाता तेव्हा तिथे वगैरे तुम्हाला पाहिलं असेल. आता आजकाल शाळेमध्ये देखील ठेवलं गेलेलं आहे, हॉस्पिटलमध्ये तर असंच असतं. याची गरज काय आहे? गरज काय आहे की आगीपासून थांबवण्यासाठी किंवा जेव्हा ज्या ठिकाणी अचानक एखादी आग पेट घेते एखाद्या ठिकाणाला त्यावेळेस आपण काय करतो की आपल्याकडे जे अग्निशामक जे नळकांड आहे त्याचा वापर करतो आणि ते आपण जसं आपण स्प्रे मारतो तसं ते बटन चालू करून त्याच्यावर जी आग असते त्या आगीला थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी आपण या अग्निशामक नळकांडाचा वापर करत असतो. आपण मुलांना हे पाहिलं आहे पाठामध्ये की नळकांड्याचा देखील वापरामध्ये काय वापरलं जातं आणि म्हणून आपण बघितलं की या ठिकाणी अग्निशामक नळकांड्या वापरतात. मग कशासाठी? शाळामध्ये वापरतात, हॉस्पिटलमध्ये वापरतात, रेल्वे स्थानक. आणि तर रेल्वे स्थानकावरती देखील एखाद्या प्रकारची जर आग एखाद्या वेळेस लागलीच, अचानकपणे आग पेट घेत आहे तर तिथे देखील काय करत आहेत, अग्निशामक नळकांड्याचा हा वापर करण्यात येत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की इथे काय आहे बघा, इथे एक मोठ्या प्रकारचं हॉस्पिटल आहे, तिथे देखील काय केलंय, अग्निशामक नळकांडे लावलेले आहे. म्हणजे आगीपासून बचाव करण्यासाठी देखील याचा वापर करताय. म्हणजे हे आपण प्रथम उपचार करतो की आपण उपचार पद्धती आपण पाहत आहोत. अशा प्रकारे मुलांनो आपण कशा प्रकारे उपाययोजना करतो ते आपण बघितले आहे. आता इथे त्यांनी सांगितलं की प्रथमोपचार म्हणजे काय, फर्स्ट एड. आपण ह्याची व्याख्या शिकलेलं की प्रथमोपचार म्हणजे काय की उपचार करण्याच्या पूर्वी की एखादी जखम झाल्यावर त्याची जी ट्रीटमेंट करायची आहे त्याच्या अगोदर केलेली जी जखम आहे तिची भरणा करण्यासाठी किंवा तिला दिलासा करण्यासाठी किंवा तिची तात्पुरती जी तिची जखम आहे ती नीट करण्यासाठी केले गेलेले जे उपाय आहे, जे प्रथम केले गेलेले जे उपाय आहे
त्याला प्रथम उपचार बोलतात, म्हणजे फर्स्ट एड आहे. जसं आपण एखाद्या ठिकाणी गावी फिरायला जातो किंवा एखाद्या सहलीला जातो, मग आपण फर्स्ट एडची बॅग घेऊन जातो. म्हणजे त्याच्यामध्ये काय फार मोठ्या गोष्टी असतात का? एक अँटीसेप्टिक जे बोरोलिन असतं, आयोडीन असतं, त्याचप्रमाणे एक टिंचर आयोडीन असतं. जेव्हा जखम एखादी लागली, काटलं चिटलं तर आपल्याला काय करण्यासाठी, ते लावण्यासाठी, ती क्रीम लावण्यासाठी. त्याचप्रमाणे बोरिलिन असतं. त्याचप्रमाणे मुलांनो एक जो कॉटन आपण ठेवलेला असतो, सीझर असतो. आणि समजा एखाद्या वेळेस जखम लागली तर आपण जी सफेद पट्टी असते ती पट्टी लावण्यासाठी, म्हणजे एक छोटी जी बॅग असते ती बॅग आपण काय करतो असं घेत असतो. त्यालाच आपण म्हणतो फर्स्ट एड बॅग. काय आहे फर्स्ट एड बॅग? म्हणजे फर्स्ट एड म्हणजेच काय? प्रथम उपचार. उपचार करण्यापूर्वी केलेले जे उपचार असतात प्रथम, त्याला काय बोलतात? प्रथम उपचार असे बोलले जाते. आता त्याच्यामध्ये काय ते आपण पाहूया. बघा, काही आपत्ती लहान तर काही आपत्ती मोठ्या असतात. आपत्ती ही सांगून येत नाही, मग ती कोणतीही असू दे, छोटी आपत्ती असो मोठी आपत्ती असो. ज्याप्रमाणे एखादे लहान मूल सायकलवरून खेळायला जात असतं, चालवत असतं आणि अचानक त्याचा एखाद्या वेळेस बॅलन्स सुटतो किंवा एखादी भरधाव गाडी जेव्हा त्याच्या समोर येते तेव्हा त्याचं संतुलन जुळतं आणि मग तो खाली पडतो आणि गुडघ्याला लागतं. ही झाली छोटी अपघात. की काही मोठी अपघात असेल किंवा एखादा गॅसचा जो एक गॅस आहे, तो एखादा पाईप आहे, त्या पाईपमध्ये गॅस आहे, तो जर वायू फुटला तर त्याच्यामुळे देखील आग लागू शकते. मग ही झाली मोठी दुर्घटना. एखाद्या कारखान्याला आग लागणं ही झाली मोठी दुर्घटना. म्हणजे झाली एक काही आपत्ती. आपत्ती म्हणजे काय आपण सांगितलंय की अचानक येणारं जे संकट आहे त्याला आपण काय बोलतो? आपत्ती बोलतो. ती लहान असू शकते किंवा मोठे देखील असू शकते, मोठ्या प्रमाणात असू शकते. किंवा एखादी पाईपलाईन गेली आणि त्या पाईपलाईन मध्ये समजा मध्येच फुटली आहे, ते हजारो लाखो लिटर पाणी दिवसाला वाया जातं. म्हणजे जेणेकरून जोपर्यंत ते बंद होत नाही किंवा तोपर्यंत त्याच्यावर उपाय केले जात नाही, ते बांधलं जात नाही किंवा ते मेन स्विच बंद केलं जात नाही, तोपर्यंत ते पाणी काय होतं? वाहत राहतं. याचा अर्थ काय आहे मुलांनो? ही देखील काय आहे की पाण्याची कमतरता झालेली आहे, की आपण हजारो लाखो लिटरचं पाणी वाया गेलं. याचा अर्थ हे पाणी आज कितीतरी दिवसाला पूर्ण पाणी होतं, त्याच एका दिवसामध्ये काही कारण नसताना गळून गेलेलं आहे किंवा ते पाणी वाया गेलेलं आहे. ही काय आहे? ही देखील एक आपत्ती आहे. मग ती कशी असू शकते? ती नैसर्गिक असू शकते किंवा अनैसर्गिक असू शकते. तीच कधीतरी ते पाईप गंजलेला असेल किंवा तो तुटलेला असेल की त्याच्यातून अचानकपणे तो पाणी बाहेर येऊ शकतो, काही चुकीच्या कारणामुळे देखील किंवा कोणी मुद्दाम त्याच्यावर घाव घातल्यामुळे देखील तो पाईप फुटू शकतो. तर अशी कोणतीही प्रकारची कारणं असू शकतात. मग ती आपत्ती लहान असू शकते किंवा आपत्ती मोठी असू शकते. मात्र दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. मात्र दररोजच्या जीवनामध्ये म्हणजे आपण जेव्हा टीव्हीला किंवा वर्तमानपत्रामध्ये जेव्हा बातम्या ऐकतो की आज अमक्या ठिकाणी आग लागलेली, आज तमक्या ठिकाणी आग लागलेली, आज घराला आग लागली, एका कारखान्याला आग लागलेली, एवढे लोक होरपळून गेले आहे, एवढे लोकांना मृत्यूमुखी पडलेले आहेत किंवा काही ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, किंवा काही ठिकाणी भूकंप झालेला आहे, काही ठिकाणी सुनामी आले, काही ठिकाणी पूर आले, काही ठिकाणी वीज पडले. म्हणजे अशा अनेक आपत्त्या आपण काय करत असतो? रोज टीव्हीला आपण बातम्याला ऐकत असतो, बातम्या वाचत असतो आणि ह्या रोज दैनंदिन आपल्या जीवनाचा हा एक भाग झालेला आहे. मात्र दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागते. अशा आपत्त्या आपण नेहमीच ऐकत आणि पाहत असतो. जसं इथे पाहतात की एखादं घर आहे, त्या घराला काय लागलेली आहे? आग लागलेली आहे. आणि मग त्यावेळेस ॲम्ब्युलन्स येते, जेव्हा पोलीस येतात आणि तेव्हा सगळं पोलीस यंत्रणा येते आणि त्या काय करत असते? त्या आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असते. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की इथे काय करत आहे? ॲम्ब्युलन्स येऊन ती आगीला विझवण्याचं काम हे करत आहे. अचानक उद्भवलेल्या आपत्तीवर वैद्यकीय उपचार मिळवण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असते. अचानक उद्भवलेले म्हणजे आता साहजिकच आहे, कोणतेही संकट सांगून येतं का? नाही, कोणतेही संकट सांगून येते. मग अचानक उद्भवलेली जी आपत्ती आहे ती वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी, वैद्यकीय म्हणजे की जे आपण बोलू शकतो की एखादं समजा हाड फ्रॅक्चर झालं आहे, आता आपण प्रथम काय लगेच आपण त्याच्यावर सर्जरी करू शकतो का? तर नाही. परंतु ते सगळ्यात पहिलं आपण जिथे जखम झाली आहे त्या जखमी स्वच्छ धुवून काढणं, धुतल्यानंतर त्याला जे बोरोलिन आहे किंवा जे टिंचर आयोडीन आहे किंवा डेटॉल आहे ते कॉटनवर घेऊन ते कापसाने व्यवस्थित ती जखम पुसून काढणं, प्रथम धुवून काढणे, नंतर ते पुसून काढणे आणि मग त्याच्यानंतर त्याला क्रीम लावून ते बँडेज करणे, हे आपण प्रथम उपचार करू शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितले की वैद्यकीय उपचार म्हणजेच काय की ट्रीटमेंट बोलू शकतो आपण, की जी आपण सर्जरी एक प्रकारे ती करण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असते. मग ते उपचार होईल तेव्हा होईल, परंतु अगोदर तात्काळ उपाय की अगोदर जर ब्लिडिंग येत आहे, जर रक्त येत आहे, गुडघ्यातून रक्त येत आहे, डोक्यातून रक्त येत आहे,
ते कसं आधी थांबवायचं, त्याच्यानंतर जो उपाय करणं आहे किंवा जे वैद्यकीय उपचार आहे ते नंतरचा भाग आहे. परंतु त्याच्या आधी कोणत्या प्रकारची मदत, तात्काळ जी उपाययोजना आपण करू शकतो, काय कोणत्या प्रकारची करू शकतो, त्यालाच आपण काय बोलत आहोत, फर्स्ट एड बोलत आहोत. जसं एक प्रकारे बघा इथे काय लिहिलं आहे, जखम धुतली आहे, डेटॉलने स्वच्छ पुसली आहे, जखमेला गुंडाळून घेतलेलं आहे, कशाच्या सहाय्याने, कॉटनच्या सहाय्याने त्याला पुन्हा त्या पट्टीला गुंडाळलेलं आहे, हे देखील पाहू शकतात. तर अशा प्रकारे ही जी जखम आहे, या जखमेला आपण काय करू शकतो, फर्स्ट एड करू शकतो. प्रथमोपचार देखील याला बोलले जाते. यालाच प्रथमोपचार असे म्हणतात. काय म्हणतात, प्रथमोपचार. कशा प्रकारे, यालाच फर्स्ट एड म्हणतात. म्हणजे आपण वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी जे केलेले उपचार असतात त्याला आपण काय बोलतात, प्रथमोपचार. म्हणजेच काय बोलतात, फर्स्ट एड. प्रथम म्हणजे प्रथमचा अर्थच काय आहे, सर्वात पहिलं. आणि उपचार करण्यापूर्वी आपण जो उपाय करतो त्याला प्रथमोपचार असे बोलले जाते. तर आता मुलांना आपण पाहणार की त्या उपचारामध्ये काय आहे. बाह्य रक्तस्राव म्हणजे काय, एक्सटर्नल ब्लिडिंग. बाह्य रक्तस्राव म्हणजे काय, किंवा हाताला, पायाला, डोक्याला, गुडघ्याला जेव्हा मार लागतो जेव्हा रक्तस्राव होतो, जो बाहेरून दिसतो त्याला आपण काय बोलतो, बाह्य रक्तस्राव. म्हणजेच एक्सटर्नल ब्लिडिंग म्हणजे काय, रक्त आहे. एक्सटर्नल म्हणजे बाह्य आहे. आता ते कशा प्रकारचे आहे आपण ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून बघणार आहोत. ते तुम्हाला माहीतच आहे, बाहेर रक्तस्राव मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण गाडीने जात असताना किंवा सायकलने जात असताना आपण एखाद्या गाडीला किंवा एखाद्या झाडाला आपण टक्कर दिली आणि आपण पडलो खाली, तर आपल्या गुडघ्यातून पायातून रक्त येतं किंवा आपल्या डोक्यातून रक्त येतं, ते आपल्याला रक्त दिसतं. म्हणजे हे काय आहे, बाह्य रक्तस्राव झालाय. रक्तस्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल अशा पद्धतीने बसवा. म्हणजे त्यांनी मग स्टेप बाय स्टेप सांगितले आहे की जेव्हा बाह्य रक्तस्राव होतो एखाद्या व्यक्तीला, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी कशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट करायची आहे किंवा त्या कशा प्रकारे उपचार करायचा आहे. त्यांनी सांगितलं की जेव्हा रक्तस्राव झालेल्या व्यक्तीला जेव्हा झाला असेल तर त्याला आराम वाटेल अशा पद्धतीमध्ये त्याला काय करायचं आहे, बसवायचं आहे अथवा झोपवा. जर तो कॅपेबल असेल, बसण्याच्या स्थितीत असेल तर त्याला बसवायचं आहे. जर तो झोपण्याच्या स्थितीत असेल तर त्याला काय करायचं आहे, त्याला झोपवायचं आहे. जर त्याला विकनेस वाटत आहे, जर तो बसू नाही शकत आहे तर त्याला झोपवायच्या पद्धतीमध्ये तुम्ही बसू शकता. अशा प्रकारे जेव्हा प्रथम बाह्यस्राव आपल्याला दिसत असतो त्या व्यक्तीला आपण काय करायचं आहे, आराम असं वाटेल त्या पद्धतीत बसवायचं किंवा झोपवायचं आहे. असे ते त्यांनी उपचार आपल्याला सांगितलेले आहेत. ते देखील आपण पाहू शकतो. रक्तस्राव होणारा अवयव पाण्याने स्वच्छ करावा. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कोणत्याही प्रकारचे समजा एखादा आपल्याला अपघात होतो आहे तर तो आधी समजा एखादी जखम होत आहे, एखादा समजा टिंगू आलाय किंवा एखादा आपण रस्त्याने चालताना आपण खरचटलं, आपल्याला रक्त आलंय, गुडघा फुटलाय, त्याच्यातून ब्लिडिंग येत आहे, रक्त येत आहे, तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे, ती जखम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पाण्याखाली ती स्वच्छ कशी करायची आहे, धुवायची आहे. बघा, रक्तस्राव होणारा अवयव पाण्याने स्वच्छ करावा व तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवा. हृदयाच्या स्तरापेक्षा काय करायचं, आपल्याला उंच ठेवायचं. आपलं हृदय जी कुठे असतं मुलांनो, ते हृदयाच्या उंच स्तरावर काय करायचं, आपल्याला ठेवायचं आहे. की रक्तस्राव होणारा अवयव ज्या ठिकाणी आपल्याला रक्तस्राव होणार आहे, तो हाताला असेल किंवा पायाला असेल, तो पाण्याने स्वच्छ धुवून काय करायचं आहे, तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवायचा आहे आणि आपल्याला तो उंच भागामध्ये ठेवायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण त्याच्यामुळे काय होत आहे, रक्तचा प्रवाह जास्त वाहत नाही. दुसरं काय आहे, जर भाजणे आणि पोळणे असेल, हे झालं रक्तस्रावाचं झालं. जर रक्तस्राव होत असेल तर आपण कोणत्या उपाययोजना करायचं आहे त्याबद्दल आपण माहिती पाहिली आहे. पण जर भाजणे व पोळणे असेल, तर जिथे आपल्याला चटका लागला असेल, आपण कधी कधी तव्याला चटका लागतो, कधी गरम आपलं जर एखादा टोप असेल त्याला आपण चटका लागला जातो, गरम पाण्याचं असेल तर चटका लागला जातो. म्हणजे याला काय म्हणतात, बर्न्स अँड स्केल्ड्स. काय बोलणार, बर्न्स अँड स्केल्ड. भाजणे व पोळणे याचा अर्थ एकच आहे. भाजणे आपल्याला भाजतं किंवा पोळतं, आपण भाजणे बोलू शकतो किंवा पोळणे बोलू शकतो. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून बघू. बघा इथे काय दिले, भाजणे व पोळणे कधी किरकोळ स्वरूपात तर कधी गंभीर स्वरूपात असू शकते. बघा कसं नाही, भाजणे किंवा पोळणे कधीतरी आपल्याला एखादा नॉर्मल एखादा चटका लागू शकतो, भाजू शकतो, की आधी आपलं लक्ष नसतं किंवा आपण घाईमध्ये एखादं भांडं उचलायला जातो. समजा आता दूध उतू चाललंय तर आपण पटकन कधी कधी आपल्या लक्षात येत नाही, आपल्याला पकडणे उचलायचे, आपण दोन्ही हाताचं काय करतो, उचलतो आणि परत ते गरम लागलं म्हणून आपण परत
सोडून देतो. म्हणजे आपले 2 हात काय करतात, बोटं भाजले जातात. म्हणजे ही जखम कशी झाली मुलांना, किरकोळ जखम आहे. म्हणजे याच्यामध्ये ही गंभीर स्वरूपाची नाही. तर भाजणे किंवा पोळणे कधी कधी कशी असू शकते, किरकोळ स्वरूपाची देखील असू शकते किंवा ती गंभीर स्वरूपाची देखील असू शकते. गंभीर स्वरूपाची म्हणजे जेणेकरून एखाद्या वेळेस बाय मिस्टेकली समजा आग लागू शकते अख्ख्या घराला, किंवा त्या घरामध्ये आग लागल्यामुळे किंवा आपण व्यक्ती देखील त्याच्यामध्ये येऊ शकते आणि त्या व्यक्तीला देखील काय होऊ शकते, त्रास होऊ शकतो. त्या व्यक्तीचा शरीराचा काही भाग हा भाजलेला असेल किंवा पोळलेला असेल. मग त्यावेळेस देखील त्याचा जे प्रकार आहे तो कसा आहे, गंभीर स्वरूपाचा आहे. म्हणजे त्याचा जो हात पाय म्हणा किंवा जे शरीराचा जो शरीर आहे ते कसं झालेलं आहे, भाजलेलं आहे, पोळलेलं आहे. ती गंभीर स्वरूपाची काय आहे, आपण काय करू शकतो, ते दखल घेऊ शकतो आणि मग त्याप्रमाणे उपचार देखील करू शकतो. मग त्या किरकोळ भाजल्यावर काय करायचं आहे ते त्यांनी तो उपचार दिलेला आहे, की जेव्हा तुम्हाला किरकोळ प्रकारचं भाजत आहे किंवा एखाद्या नॉर्मल चटका लागला आहे किंवा एखाद्या नॉर्मल तुम्हाला पातेल्याला तुम्ही हात लावला आहे किंवा एखाद्या डब्याला तुम्ही हात लावलेला आहे की आणि एखादा समजा तो तव्याला तुमचा चुकून हात लागले गेले आहे की एखादी थंड वस्तू आहे तुम्हाला माहिती नाही ती गरम आहे पण तुम्ही उचललात तर ते काय होतं, ही नॉर्मल आहे म्हणजे किरकोळ आहे. किरकोळ म्हणजे एकदम क्षुल्लक आहे. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सेम पद्धत आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, जसं आपल्याला खरचटलं आहे, पडलं आहे, रक्तस्राव होत आहे, तर आपण काय करत असतो, आपण पाण्याने ती जखम धुवून काढत असतो. तसं जखम झालेला भाग हा पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा. आता त्याचं आगाग होत असते. आता जेव्हा ब्लिडिंग होत असते मुलांना, ब्लिडिंग होत असते, जखम झालेला भाग हा पाण्याने आपल्याला धुवायचा आहे. की ज्या ठिकाणी आपल्याला किरकोळ जखम झाली किंवा तो लाल लाल चट्टे पडतात, फोड येतात, कधीतरी किरकोळ वाटणारी देखील जखम असले, आपल्या बोटाने आपण बोटाने पकडलेलं असतं, त्याच्या बोटावर काय येतात आपल्याला ते ठसे येतात किंवा ते लाल लाल आपल्याला पॅचेस पडतात किंवा आपल्याला सफेद काय होतं, फोड तयार होतो. त्यांनी सांगितलं की तो जखम झालेला भाग काय करायचा, आपल्याला पाण्याने धुवून काढायचा. की तो पाण्याच्या खाली किंवा नळाखाली किंवा पाण्याच्या खाली काय करायचा आहे, तो धुवून घ्यायचा आहे किंवा पाण्यात बुडवून ठेवा. कारण त्या भागाची आगाग किंवा दाह झालेला असतो आणि नाहीतर तुम्ही पाणी टाका नाही तर तो पाण्यामध्ये बुडवून ठेवा. तुमचा जो हात असेल तो हात भाजलाय, बोट भाजले तर तुम्हाला काय करायचं आहे, तो पाण्याखाली स्वच्छ धुवायचा आहे किंवा तो पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा. जर आग जास्त वाढत असेल, जर दाह होत असेल शरीराचा त्या हाताचा, तर तुम्हाला त्याच्या पाण्यामध्ये देखील तो बुडवून भाग ठेवायचा आहे. पिण्यास पाणी द्या. जो दुसरं काय करणार तुम्ही, दुसरी स्टेप आहे की तुम्हाला काय करायचंय, त्याला पिण्याला काय द्यायचंय, पाणी द्यायचंय. आता जसं आपण जसं आपण एखादा रक्तस्राव होत असतो त्याला आपण काय केलं की पहिली स्टेप काय की त्याला आधी आरामात बसवा किंवा त्याला झोपवा. म्हणजे त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने. पण इथे आपण आरामात बसू शकतो आणि झोपू शकतो का, जर शरीराची आग होते तर आपण त्याला आरामात बसू शकतो का मुलांनो, तर नाही. तर आपण काय करू, त्याला पाण्यामध्ये तो भाग पाण्याच्या खाली घेऊ शकतो किंवा पाण्यामध्ये बुडू शकतो. नंतर त्याला पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे. बघा इथे काय केलं आहे, पाण्याचा वापर केला आहे की पिण्यासाठी त्याला काय दिलं गेलं आहे, पाणी गेलं आहे. माझा तिसरी जी स्टेप आहे, निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवा. निर्जंतुक म्हणजे ज्याच्यामध्ये जंतू नाही, असं स्वच्छ पाणी असेल, जे गढूळ नसेल, जे जंतूंनी भरलेलं नसेल, जे मिश्रित पाणी नसेल, त्याला काय बोलतात, निर्जंतुक. निर्जंतुक म्हणजे जंतू नसलेलं म्हणजेच काय, निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात म्हणजे काय, जे त्याचे लिक्विड आहे त्यात कपडा भिजवा व जखम हलक्या हाताने काय करायचे, पुसून घ्यायचे. हलक्या हाताने काय करायचं, आपल्याला ती जखम पुसून घ्यायची आहे. हलक्या हाताने त्याचं काय करत बघा, ती पाण्याने आधी ती स्वच्छ पुसायचीच आहे, परंतु ते आपण जे रगडू शकतो का, आधीच त्याला काय झालेलं आहे, पॅचेस आलेले आहे, समजा फोड आलेला आहे, तर आपण ती पुसू शकतो का, ती हलक्या हाताने किंवा हलका आपला जंटली सॉफ्ट हाताने त्याला काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये जे निर्जंतुक पाणी आहे त्या पाण्यामध्ये कपडा टाकून, जो कपडा आहे तो देखील स्वच्छ कपडा आहे, तो स्वच्छ कपडा घेऊन हलक्या हाताने ते काय करायचे, ज्या ठिकाणी तो चटका लागला आहे, ज्या ठिकाणी जी किरकोळ जखम झाली आहे त्याला आपल्या हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे. जेणेकरून जे काही हाताला लागलेलं जे काही घट्टपणा ज्याच्यात आपण पकडतो, जे गरमपणा आहे त्याच्यातलं ते निघून जाईल, ते जंतू निघून जातात. तर अशा प्रकारे देखील आपल्याला मुलांनो प्रथम उपचार करायचे आहेत. मग तेलकट मलम लावू नका. मग अशा वेळेस तुम्ही जो काही घरामध्ये तेलकट मलम असेल, कोणत्याही प्रकारचा तेलकट मलम लावू नका. की जेव्हा एखाद्या व्यक्तीला भाजलं जातं त्यावेळेस आपण मुलांनो काय लावतो मुलांनो, की त्यावेळेस जी क्रीम आहे ती क्रीम तिथे लावली जाते, जी अँटीसेप्टिक जी क्रीम आहे की जेणेकरून भाजल्यानंतर ती लावली जातात, ते क्रीम आपण तिथे लावणंही गरजेचं आहे. बघा इथे सांगितलं की कोणत्याही प्रकारचं घरामध्ये तुम्हाला वाटेल ती कोणत्याही प्रकारची क्रीम लावू नका, जेणेकरून तुम्हाला वाटेल ते थंड वाटेल, परंतु ती तेलकट क्रीम लावायची नाही. कारण ती भाजलेली जागा आहे आणि त्या भाजलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचं तेलकट क्रीम आपल्याला इथे लावायची
नाही. जखम कोरड्या ड्रेसिंगनी झाका. आणि जेव्हा काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही अँटीसेप्टिक जेव्हा क्रीम लावाल तेव्हा काय करायचं आहे, जखम कोरड्या कपड्याने, जेव्हा कोणताही ओला कपडा न घेता कोरड्या कपड्याने तुम्हाला त्या जखमेला काय करायचं आहे, गुंडाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते चित्र जसं सांगितलंय, ती जखम काय करायची आहे, रोल करायची आहे, त्याला गुंडाळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. जर गंभीर भाजलं असेल तर काय करायचं आहे. आता हे झालं किरकोळ भाजलं. गंभीर जर भाजलं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, मानसिक आधार द्या. गंभीर भाजलं असेल तर मानसिक बघा, किरकोळ भाजलं असेल तरी पण आपल्याला मानसिक आधार द्यायचाच आहे. पण जेव्हा गंभीर आजार किंवा गंभीर भाजलं असेल किंवा एखाद्याचं बाबा हातावर पाणी गेलं आहे किंवा पायावर गरम गरम पाणी पडलं आहे आणि पाय भाजला आहे, ही कशी आहे, गंभीर बाब आहे. मग त्यावेळेस आपण त्याला प्रथम काय द्यायचं आहे, मानसिक आधार द्यायचा आहे. बघा इथे काय सांगितलंय, मानसिक आधार द्यायला सांगितलंय की आपल्याला काय करायचं आहे, मानसिक आधार द्यायचा आहे की त्या व्यक्तीला लागले, हा ठीक आहे तुला लागले आहे पण सगळं ओके आहे, तू व्यवस्थित आहे, काही होणार नाही, आपण दवाखान्यात जाणार आहोत, तू व्यवस्थित आहे, तू बरा आहेस आणि तू बरा होणार आहेस. हे काय आजार, हे जे काही भाजलं आहे ते काय होणार आहे, दूर होणार आहे, तुला बरं वाटणार आहे. म्हणजे अशा प्रकारे जो मानसिक जो आधार आहे, त्या मानसिक आधार त्याला द्यायचा आहे. त्यालाही एका ठिकाणी आरामात आधी बसवायचं आहे. अशा प्रकारे काय करायचं, हे मानसिक आधार द्यायचा आहे. निर्जंतुक कपड्याने भाजलेला भाग झाकायचा आहे की एखादा स्वच्छ कापड घ्यायचा आहे की जो निर्जंतुक कापड असेल त्या कापडाने काय करायचं आहे, जो काही भागलेला जो पॅच आहे, जो भाग आहे, जो पाय आहे किंवा हात आहे, तो काय करायचा आहे, भाजलेला भाग त्याने झाकून घ्यायचा आहे किंवा कव्हर करायचा आहे, जसं चित्रात दाखवलं आहे. जर आपल्या शरीरावर काही दागिने असतील किंवा आपण काही घातलेले काही ज्वेलरी असेल ते आपल्याला काढून ठेवायचे आहे, बूट काढून ठेवायचे आहे आणि शरीरावरती आपले जे काही ऑर्नामेंट्स आहेत, जे दागिने ते आपल्याला काढून ठेवायचे, बूट म्हणा, चप्पल म्हणा, हे सर्व काढून ठेवायचं आहे. बघा इथे तसं नाही. त्वचेवर आलेले फोड फोडू नका. जेव्हा आपल्याला जखम होते किंवा ज्यावेळेस आपल्याला गंभीर दुखापत होते, गंभीर आपण भाजतो, त्यावर त्वचेला काही फोड यायला लागतात. कारण आपली जी त्वचा असते ती कशी असते, नरम असते, ती एकदम सॉफ्ट असते आणि अशावर जर गरम पाणी पडते किंवा जर आग लागते किंवा चटका लागतो किंवा गंभीर भाजतोय तर त्याच्यावर काय येतात, साहजिकच येतो फोड, आपल्या त्या शरीरावर फोड यायला सुरुवात होतात. मग असे आलेले फोड आपण फोडता कामा नये, जेणेकरून अधिक त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, प्रथमोपचार म्हणून पटकन आपण त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. मग अशा प्रकारे आपल्या शरीरावर असलेले जे दागिने आहेत किंवा जे काही कपडे आहेत, दागिने आहेत किंवा शूज आहे, चप्पल आहे, ते आपल्याला काढायचे आहे. कपडे चिकटलेले असल्यास ते काढण्याचा प्रयत्न करू नका. जर आपण भाजलेलो आहोत, गंभीर स्वरूपाचं आपलं भाजलेलं असेल तर आपल्या शरीरावर जे कपडे चिकटलेले असतात ते आगीमुळे ते शरीराला चिकटून जातात. मग ते आपण जबरदस्ती काढता कामा नाही, कारण जेणेकरून त्या व्यक्तीलाही त्रास होतो आणि काढणाऱ्याला देखील हातमध्ये काय होतं, ते गरम असल्यामुळे चटके बसू शकतात. मग त्याच्यामुळे अजून त्यांना वेदना होऊ शकतात. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, कपडे चिकटलेले असताना ते त्याच अवस्थेमध्ये, तशाच परिस्थितीमध्ये त्यांना काय करायचं आहे, दवाखान्यामध्ये उपचारासाठी घेऊन जायचं आहे. शुद्धीत असेलच, म्हणजे जर तो व्यक्ती शुद्धीत आहे की त्याला कळतंय की तो शुद्धीमध्ये असल्यास त्याला पाणी प्यायला द्यायचं आहे. शुद्धीत असल्यास पिण्यास पाणी द्या. म्हणजे चहा, कॉफी, उत्तेजक पेय देऊ नका, जेणेकरून तो आधीच त्याच्या अंगाची लाही झाली आहे, अंगातून दाह निर्माण होतोय, उष्णता निर्माण झाली, तर त्याला गरम काही प्यायला देऊ नका. जसं चहा आणि कॉफी हे कसं आहे, गरम पेय आहे, मग ते तुम्ही देता कामा नाही. मग तुम्ही काय दिलं पाहिजे की शुद्धीत असल्यास जर त्याला वाटलं की बाबा थंडावा मिळण्यासाठी तुम्ही त्याला काय देऊ शकता, पिण्यासाठी पाणी उपयोग देऊ शकता किंवा पिण्यासाठी पाण्याचा तुम्ही उपयोग करू शकता. अशा प्रकारे आपण हे प्रथमोपचार देखील करायचे आहे. चित्रामध्ये आपण पाहत आहोत. तातडीने वैद्यकीय मदत घ्या. आणि आपण काय करायचे, तातडीने वैद्यकीय मदत घ्यायची म्हणजेच आपल्याला दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जायचं आहे पुढील उपचारासाठी. आणि अशा प्रकारे जे आपण किरकोळ आपली भाजणं आहे किंवा गंभीर स्वरूपाची जी भाजणं आहे त्याच्यावरती कशा प्रकारचे उपाय केले आहेत ते देखील मुलांना आपण इथे बघितले आहे, सविस्तर चित्राच्या माध्यमातून समजून घेतलेले आहेत.